सोजतमध्ये टोटल माल विकायला सोपा जातोय आणि बकरं दिसायला सुंदर असल्यामुळे सगळा माल एक टाइम विकून जातो। त्याच्यामुळे सोजतचं ब्रीड आपण पाळलेलं आहे। ब्रीडिंग करताना तुम्हाला जेवढा भारी मेल वापरता येईल त्याच्यावरती सगळा तुमचा सेटअपचा सगळा पुढचा नफा अवलंबून। म्हणजे लहान पिल्लांचं जे संगोपन आहे यात सगळ्यात बंद व्हायला कारणीभूत ह्या गोष्टी आहेत। शेळ्यांचं जे मातीवर ठेवल्याच्या नंतर मरीचं प्रमाण सगळ्यात जास्त है। बकरे का लॉट है हमारा पास अभी ईद के लिए तैयार माल है, तो इसमें सब मेरे हिसाब से सबके सब बकरे 2 दांत में बकरे अभी इधर, और इनका वजन आएगा तुमको कम से कम 50 किलो के आगे से 70 किलो तक वजन के बकरे। या शेडमध्ये आपल्याकडे अंडूल बकरे आहेत सगळे। यात आपल्याकडे राहतील 2 दातापासून बकरे सुरुवात आहे। 2 दात आदतमध्ये अंडूल आहे तिथं सगळे। तर सर आता आपल्याकडे हे सगळे बोकड बकरीसाठी अवेलेबल आहे? सर्व अवेलेबल आहे, परंतु यातली काही बकरं आहेत ना आपण म्हणजे बुकिंग पण झालेली आहेत। काही बकरं बुकिंग चालू आहे आता ऑलरेडी। आपण इथपर्यंत बकरं 3 तारीख 1 तारखेपर्यंत ठेवू पण शकतो, काही अडचण नाही। आज बुकिंग झाली तर बकरं थांबू ठेवू शकतो, काही अडचण। नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट दिलेली आहे ऐश्वर्या गोट फार्म देवगाव पुणे यांना। मित्रांनो, या गोट फार्मचं नियोजन आणि व्यवस्थापन कशा प्रकारे चालतं, या गोट फार्मवर शेळ्या कशा प्रकारे, शेळ्यांची पिल्ल कशा प्रकारे, या गोट फार्मवर ब्रीडर सुद्धा तयार केले जातात, ते ब्रीडर कशा प्रकारे तयार केले जातात, आणि महत्त्वाचं म्हणजे या गोट फार्मवर बकरीसाठी लागणारे स्पेशल बोकड तयार केले जातात। तर हे बोकड कशा प्रकारे तयार केले जातात, त्यांची क्वालिटी कशा प्रकारे राहते, या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा। धन्यवाद, आभारी आहोत। सर, आपलं नाव काय आहे? मी नितीन सावळेराम गावडे। ओके, आणि आपला गोट फार्मचं नाव? ऐश्वर्या गोट फार्म। आणि पत्ता आपला? मुक्काम पोस्ट देवगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। मंतरच्या शेजारी फार्म आहे आपला। ओके, आणि आपला मोबाईल नंबर? मोबाईल नंबर हा माझा 7972 83 10 83 आणि दुसरा नंबर 97 66 45 66 82। ओके, आता आपण ऐश्वर्या गोट फार्म कधीपासून सुरुवात केली? आमची 2012 पासूनची सुरुवात। 2012 पासूनची। आणि आपण जे ब्रीड निवडले सोजतच का निवडलं? सोजत निवडायचं कारण असं आहे, आम्ही सगळे प्रकारचे ब्रीड पहिले पाळून पाहिलेत। पहिले आम्ही 5 वर्ष 6 वर्ष याच्यातच घालवलेत सगळे। तर प्रत्येक याच्यात काय होतं, विकताना पण त्याचे बरेचसे प्रॉब्लेम येतात। कम्प्लीट आपल्याकडे जे होणारी पिल्ल ही क्वालिटीमध्ये येत नाहीत, म्हणून ते नीट विकत नाहीये। बरोबर। त्याच्यामुळं सोजतमध्ये काय होतं, सोजतमध्ये टोटल माल विकायला सोपा जातोय आणि बकरं दिसायला सुंदर असल्यामुळे सगळा माल एक टाइम विकून जातो। त्याच्यामुळे सोजतचं ब्रीड आपण पाळलेलं आहे। ओके, आता याच्यामध्ये आडी अडचणी काय आल्या सुरुवातीपासून? सुरुवातीला आडी अडचणी म्हणजे आपल्याकडे सर्वात महत्त्वाचा मुद्दा लोकांना लागलेली किलोची सवय। किलोमध्ये काय होतंय, सगळा कट्टूचा माल येतोय हे समजत नाही पुढच्यांना। ज्यावेळेस क्वालिटी घ्यायची त्यावेळेस किलोचा रेट लागणार नाही हे विसरून जा, आणि किलोचा रेट घेऊनच बंद पडलेले सगळे फार्मेस जवळपास। किलोमध्ये काय होतं, सगळा कट्टूचा माल येतो, इकडून तिकडून व्यापारी 2-2 4-4 गोळा करीत असतो, स्टॉक करतो, नंतर तुम्हाला 100ची गाडी भरून देतो। हा किलोचा रेटचा विषय झाला। आता आपण जो फार्मसाठी शेड तयार केलंय, शेडचं स्ट्रक्चर आपण कशा प्रकारे केलं? शेडचं स्ट्रक्चर आता हे माझं आहे, हे तो उत्तर दक्षिण शेड आहे माझं। हे गायांचं शेड आहे माझं ऑलरेडी पहिलं। त्यातच गायांमध्ये परवडत नाही, 2 पैसे भेटत नाही, म्हणून आपण शेळी धंद्याकडे वळलेलो आहे। तर त्याच्यात सुरुवात मी तर 2 शेळ्यांपासूनच केली होती, तर आत्ता माझ्याकडे जवळपास 350 जनावर आहेत। ओके, शेडमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत प्रामुख्याने? प्रामुख्याने काय, पाण्याचं एक काही साईडला पाणी राहील, शेळ्या 2 बॅलर एक साईडला, शेडला थोडीशी एक 10 ते 20 फूट बाहेर मोकळी हिंडायला जागा पाहिजे। आणि गव्हाणी बनवलेले आहेत,
तर गव्हाणी अशा टाईपमध्ये आहेत का, ह्या उचल गव्हाणी आहेत. ह्या कधी पण तुम्ही आहे ना उचलून वाटलं पाऊस नाही तर बाहेर ठेवू शकता, किंवा पाऊस असेल तर तुम्ही शेडमध्ये आतमध्ये ठेवू शकता. त्याच्यासाठी ह्या सिस्टमच्या गव्हाणी तुम्हाला योग्य राहतील. आता जे शेळ्या आहेत त्या किती येतापासून किती येतापर्यंत आहेत आपल्याकडे? आता माझ्याकडे टोटल शेळ्या आहेत एक 30 ते 35 शेळ्या आहेत. मी आता 1-2 महिन्यापूर्वी शेळ्या विकल्यात. काय झालं, लोड झालेला आहे सध्या बकरीचा, बकरांची संख्या जास्त असल्यामुळे शेळ्या विकल्यात. तर माझ्याकडे असणाऱ्या दुसरी ती पहिल्या व्यताच्या पाठी येते अशा, ज्यांची वजन 60 किलो 70 किलो पर्यंत आहेत. गुलाबीमध्ये लांबलचक उंच, आणि सर्वात महत्त्वाचं दूध भरपूर आहे यांना. माझ्या शेळ्या कमीत कमी 1.5 लिटर दूध पण देतात एका टायमाला. अशा शेळ्या आहेत माझ्याकडे. ही पहिल्या व्यताची आता दुसऱ्यांदा गाभण शेळी, हिचे 2 बच्चे आहेत. होताना त्यांना माझ्याकडे तातून शिंगलचं नाहीचे घरच्या शेळ्यांमध्ये, सगळ्यात डबल पिल्लाच्या शेळ्या आहेत. डबल टिबल पण पिल्लं देतात अशा शेळ्या आहेत. आता याच्यामध्ये शेळीची जी क्वालिटी आहे ती आपण कशी पाहतो? शेळीमध्ये काय होतं, टोटल एक गुलाबीमध्ये लांब कानात नसेल आपल्याकडं. सोजतमध्ये तसा ही कपला सोजत म्हणून ब्रँड आहे हा मार्केटचा. ओके. हा ओरिजिनल सोजतमध्ये कमी कान येतात, किंवा सोजतमध्ये थोडं स्ट्रक्चर लहान येईल, पण ह्या बिटलच्या तोडीस तोड वाढ भेटल. सगळ्यात महत्वाचं यांची 12 महिन्याची बकरं तुम्हाला चांगला जीव लावल्यानंतर 70 किलो पासून तर 100 किलो पर्यंत पण जाऊ शकतात. बरोबर. हा हे यांचं वैशिष्ट्य आहे स्पेशल मध्ये. तर आता या ज्या आपल्या शेळ्या आहेत त्यांची ब्रीडिंग जेव्हा आपण करतो तेव्हा कोणती काळजी घ्यायची? तर सगळ्यात महत्त्वाचं ऐका ना, ब्रीडिंग करताना तुम्हाला जेवढा भारी मेल वापरता येईल त्याच्यावरती सगळा तुमचा सेटअपचा सगळा पुढचा नफा अवलंबून आहे. तर तुम्हाला वापरताना मेल तुम्ही जर त्याला कमीत कमी सोजतमध्ये माझ्या हिशोबाने एक 40+ हाईट, 2 दाताला, 6 दात 4 दातला 40, 42, 43 हाईटचा मेल वापरा. पूर्ण गुलाबीमध्ये लांबलचक कान आणि लांबलचक मेल पाहिजे. अशा हिशोबाचा मेल वापरा, तुम्हाला 1 नंबर पिल्लं भेटतील. सर आता तुम्ही या सेटअप मध्ये कसे आले आणि सोजतच का निवडलं? आता ऐका ना भाऊ, आपण आहे ना टोटल सगळे बोर केलं, सानेन केलं, जमनापारी केलं, सगळे पाळले. परंतु काय होतं, विकताना आहे ना त्याची 2-2 बकरं, एक बकरू, याचे 2 रुपये चांगले लागतात क्वालिटी बघून, पण बाकीचा बकरा सगळा 400-450 रुपये कट्टूच्या रेटमध्येच विकावा लागतोय. तर सोजतमध्ये काय विषय होतोय का, सोजतचा हे देखणेपणा आणि असणारं गती म्हणजे वजन वाढ याच्यानुसार सोजत मला सगळ्यात छान वाटते. तर तुम्हाला सांगतो, आत्ता असणार आहे आपल्याकडच्या सोजतमध्ये एक 6-6 महिन्याच्या 7 महिन्याच्या पाठी आहेत. एक मिनिट सर, हे पहा, ह्या टाईपमध्ये घरच्या पाठी आहेत. ओके. तर ह्या पाठींच्या किमती आजला मार्केटमध्ये आपल्याकडे इथं मी 25,000-30,000 रुपयांनी या पाठी विकतो. यांची वजन अंदाजे 40 किलोच्या आसपास आज वजन आहे. अजून पण आपल्याला 10 किलो 15 किलो वेट वाढल्याच्यानंतर यांना लागवड करायच्यात. अशा पद्धतीतल्या पाठी आहेत. ओके. या पाठी लागवड करण्याआधी कोणत्या गोष्टी पाहिलं पाहिजे? यांचं कमीत कमी तुम्ही 12 महिने वय कुठल्याही परिस्थितीत होऊन द्यायलाच पाहिजे. 12 महिन्याच्या आत लागवड नकोय. म्हणजे त्यांचं वजन कमीत कमी 40-45 किलो 50 किलो आलं तर योग्य राहील. खाली होताना 60 किलो 65 किलोची पहिल्या व्यताला शेळी होईल. तिसऱ्या व्यतापर्यंत त्या शेळ्या 90 किलोच्या पण शेळ्या होतात. ओके. आता मार्केटमध्ये काही पाठी विक्रीसाठी येतात ज्या की 10-12 हजार रुपयाला मिळतात. फरक काय सांगाल त्याच्यामध्ये? ज्या 10-12 हजाराचा विषय असा आहे का त्यांना डाग येईन, धब्बा येईन सोजतमध्ये, किंवा त्या मग कुठून तरी बाहेरून आलेल्या आहेत विक्रीला. कारण घरी तयार केल्याच्यानंतर ती 10-12 हजाराला विकून तर आपल्याला कुठल्याच परिस्थितीत परवडणारा विषय नाही आहे. ओके. आता आपल्याकडे याच्यामध्ये पाठी आहेत सगळ्या पाठी आणि शेळ्या. कितव्या महिन्यापासूनच्या पाठी असतील या सगळ्या? याच्यात फक्त 5 महिने ते 6 महिन्यापर्यंतच्या पाठी येतात, आणि बाकीच्या शेळ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या. कारण मोठ्या शेळ्या असणाऱ्या मी 40-42 शेळ्या आता 1 महिन्याभरापूर्वीच विकून टाकलेल्या आहेत. ओके. आता याच्यामध्ये गाभण शेळ्या आहे का पिल्लावाले आहेत? यांना काहींना पिल्लं पण आहेत, काही गाभण पण आहे, आणि पाठींना अजून मेल मिटिंग केलेलं नाही. 5 ते 6 महिन्याच्या पाठी आहेत. ओके. आता जी घरच्या पाठी आहेत आपल्या, त्यांचे जे भाऊ आहेत छोटे. ओके. म्हणजे आता आपण ज्या शेळ्यांसोबत पलीकडे पाठी पाहिल्या त्यांचेच भाऊ आहेत हे. आता ऐका, यांची वजन 5 ते 6 महिने यांची वय आहेत. 5 ते 6 महिने त्यांची वजन काहींची. इथं आता माझ्याकडे 27 पिल्लं होती. 27 मधले फक्त आता माझ्याकडे 13च पिल्लं बाकी आहेत. इकडे व्हिडिओ घ्या. 13च पिल्लं बाकी आहेत आता माझ्याकडे. 13 पिल्लांना कमीत कमी 50 किलो प्लस वजन आहेत 5 ते 6 महिन्याच्या आतमध्ये. हा, आणि असं नाही का भाऊ एकाच आहे, टोटल सर्व पिल्लं त्या लेवलची पिल्लं आहेत ती. ओके. जे आपण पाहतो ही सगळी जे पलीकडच्या सेक्शन मध्ये आपण पाठी पाहिल्या त्यांच्या सोबतचे भाऊ आहेत त्यांच्या. समोरची क्वालिटी बघा यांची. असे मेल राजस्थानमध्ये घ्यायला गेले ना तुम्ही ओरिजिनल नसलमध्ये एवढे भारी भारी, तर लाख रुपये किमती सांगतात तिथं आजच्या घडीला. राजस्थानला जाऊन घेतात, पण इथं आपल्याला काय लागलं किलोचा रेट. आपण स्वस्त घेतोय. स्वस्त घेऊ नका तुम्ही. घेताना क्वालिटी पाहून माल घ्या. ज्याची वंशावळ पहा, त्याचे आई बाप पहा, आणि त्याच्यानुसार तुम्ही ते माल घेऊन तो माल तयार करायचा प्रयत्न करा. ज्यांचे कोणाचे NML मधून लोन पास झाले असतील, किंवा समजा त्याला घ्यायची इच्छा असेल जनावर, तर त्यांना आम्ही वॅक्सिनेटेड करून एक 20 दिवस सेट करून टोटल त्यांना लागणारा स्टॉक कोणाला 10, 20, 30, 50, 500 पर्यंत आपण जनावर त्यांना देऊ शकतो.
आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान पिल्लांचं जे संगोपन आहे यात सगळ्यात बंद व्हायला कारणीभूत ह्या गोष्टी आहेत. शेळ्यांचं जे मातीवर ठेवल्याच्या नंतर मरीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. त्यांच्यासाठी एक छोटासा तुम्ही शेळ्या कुठं पण ठेवा, पण पिल्लांसाठी एक लाकडाचा छोटासा प्लॅटफॉर्म बनवावाच लागेल. हा सगळ्यात त्याच्यातला पहिला प्रश्न आहे. आता याच्यात आहेत पाठी माझ्या जास्तीत जास्त 15 दिवसापासून तर एक 1.5-2 महिन्यापर्यंतची याच्यात पिल्लं आहेत माझी. 2 महिने जोपर्यंत ते माती खायचं त्यांना कळत नाही किंवा ते खाऊन समजा भूक लागली म्हणून माती खायचं प्रमाण जास्त आहे म्हणून कंपल्सरी 2 महिने वरती राहतील. 2 महिन्यानंतर हे टोटल खाली खेळायला येतात, मग ती परत नाही प्लॅटफॉर्मला जाणार. ओके, आता याच्यामध्ये जी पिल्लं आहेत ती कितव्या महिन्यापासूनची आहेत? यात फक्त 15 दिवसापासून तर 1.5-2 महिन्यापर्यंतची पिल्लं. 1.5-2 महिन्यापर्यंत आपण इथे ठेवतो. हो, 2 महिन्याचा इथं कालावधी ठेवायचा फायनलला, मग सोडून दिली जातात खाली जमिनीवर. आणि आपण ज्या मोठ्या शेळ्या पाहिल्या त्यांचीच हो, त्यांचीच पिल्लं आहे शेळ्यांची. हो, आणि पिल्लांची वगैरे विक्री होते सर आपल्याकडे? सगळं भेटेल तुम्हाला आपल्याकडं. फक्त आपले कसं आहे, आपले रेट थोडे समोरच्याला जास्त वाटतात, पण आपल्याकडे क्वालिटी मेंटेन केलेली आहे म्हणून रेट आहेत. ओके सर, आता आपण शेळ्यांबरोबर आपल्याकडे मेंढ्या पण आहेत. या मेंढ्या आपण कोणत्या ठेवलेल्या आहेत? मटगळ जातीच्या मेंढ्या आहेत आपल्याकडचे. ह्या ओके. तर यांचं काय विषय असा का यांना गती लई आहे वाढायला पिल्लांना, म्हणून आम्ही एक ट्रायल बेसला 25 मेंढ्या आणलेल्या आहेत एका मित्राकडून, जाऊन जतपट्ट्यातून आणलाय. तर आहे ना, त्याच्यासोबत एक मेल आणलाय. तर मेल आपला मोठा जवळजवळ 100 किलोच्या आसपासचा मेल आहे, 6 दाताचा. तर मडगळमध्ये एक 2 ते 3 महिन्याच्या आसपासचे बच्चे, कमीत कमी 25 ते 30 किलोपर्यंत वजन यांना पण आहेत. आणि इथं 400 रुपये किलो तर मला आता म्हटलेत समोरचे, आपण काय अजून विक्री केलेली नाही. 400 तर आम्ही 500 रुपये किलोचे रेट सांगितलेत पुढं. त्यानुसार जर आले पैसे तर विकून टाकू, अशा हिशोबाने एक चालू केला एक नवीन सेटअप. ओके, आता मेंढ्या आणि हे पण विक्रीसाठी आपण? हो, मेंढ्या पण विक्रीसाठी भेटतील. ओके. आणि हे आपण आणताना किती महिन्याचे आणले होते? हे आपण गाभणच मेंढ्या आणल्या होत्या. आता एक 3 महिन्यापूर्वी तर आणलेल्या आहेत मी गाभण मेंढ्या आणल्या होत्या. आता काहींना घरी येऊन बच्चे झालेत, काहींना त्यांच्या सोबतच होते छोटे छोटे बच्चे. ओके. तर पाहू शकाल अशा प्रकारे मडगळमध्ये ओरिजिनल मेंढ्या आहे सरांकडे, त्या सुद्धा अवेलेबल आहेत. इकडे आपली खस्सी बकरांचा सेटअप आहे सेपरेटमध्ये. तर तुम्हाला मी दाखवतो आता तो. तर इकडे पाहू शकाल मित्रांनो, हा जो बकरांचा सेटअप आहे हे सगळे खस्सीमध्ये आहेत बघा. सर काय सांगाल या बकऱ्यांबद्दल? देखो, खस्सी बकरे का लॉट है हमारा पास, अभी ईद के लिए तैयार माल है. तो इसमें सब मेरे हिसाब से सबके सब बकरे 2 दांत में बकरे अभी इधर. और इनका वजन आएगा तुमको कम से कम 50 किलो के आगे से 70 किलो तक वजन के बकरे इसमें. अभी इसके लिए माल तैयार है. किसको भी ज़रूरत रहेंगी तो हमारा कॉन्टैक्ट नंबर ले लो 7972831083. और दूसरा नंबर है हमारा 9766456682. ठीक आहे. दादा, तर आपल्याकडे खस्सी बकरांचे 100 बकरं आज उभी आहेत. तर यांचे आता सध्या वय आहेत फक्त यांची 12 महिने 13 महिने वय, सगळे टोटल 2 दातमध्ये बकरं आहेत जवळपास. तर ही बकरं आत्ताच्या ईदला चालू ईदला उपलब्ध आहेत आपल्याकडं ऐश्वर्या गोट फार्मवरती. जर समजा कोणाला पाहिजे असतील तर आपला वेबसाईट तर आहेच, तुम्हाला सांगितले मी www.aishwaryagoatfarm.com वरती लोकेशन पण भेटेल गुगल मॅपला तुम्हाला. हां, तर अशा हिशोबाची बकरं टोटल 100 बकरं आमच्याकडे आजला उभी आहेत. सर यात वजन तुम्हाला भेटतील 50 किलोपासून तर 75 किलोपर्यंत. ओके. आणि सर या बकरांची जी किंमत आहे ती कशा प्रकारे राहील? खस्सीमध्ये तुम्हाला माझ्याकडच्या 50 किलोपासून तर या ज्या आहे आत्ताच्या लॉटमध्ये तर 70 किलो पर्यंतच्या बकरे हे 600 रुपये किलोने तुम्हाला इथं जागेवरती जिवंत काटा लावून ज्या दिवशी न्यायच्या त्या दिवशी नेऊ शकता. शिवाय आज बुकिंग केल्याच्या नंतर तुम्हाला आज असणार ईदला 1 महिना टाईम आहे, तर 1 महिना पलई फ्रीमध्ये राहील. आणि वजन त्याचं ज्या दिवशी तुम्ही नेणार त्या दिवशी त्या बकराचा काटा केला जाईल. त्या दिवशी तुम्ही आपली काय असेल ती रक्कम पे करावं लागेल. ठीक आहे. तर यामध्ये ना एक कलर मारलेली बकरं आहेत, एक 15 ते 16. ही बकरं आत्ताच कुदळवाडीवाले आणि थोडेसे कोंडवेवाले 2-3 मित्र आहेत, त्यांचे दरवर्षीचे आपले कस्टमर आहेत, त्यांनी बुकिंग पण करून ठेवलेले आहेत. हां, तर बुकिंग करून ठेवलेले. हो, शाळेत चालू ईदसाठीचे बुकिंग आहेत. तर ते 5 तारखेला 6 तारखेला घेऊन जातील असं त्यांचं मत आहे. पण त्याचं जे वजन आहे ते त्याच दिवशी होईल असा विषय. आणि प्री बुकिंगची आपली प्रोसेस कशी आहे सर? बुकिंगसाठी आपण प्रति नागाच्या 5,000 ॲडव्हान्स घेतो आणि त्याच्यानुसार त्यांनी ज्या दिवशी बकरा न्यायचा आहे त्या दिवशी त्याचा काटा होईल आणि पेमेंट करावं लागेल. ओके.
तर ऐका ना, हे प्लॅटफॉर्मचं शेड आहे दादा. तर प्लॅटफॉर्मच्या शेडचा विषय असा आहे की याच्यात झाडलोटचा विषय राहत नाही. ओके. सगळ्यात महत्त्वाचा. आणि बकरं कम्फर्ट जास्त राहतात तिथं. ओके. वजन वाढीला पण चांगलं आहे. उपद्रवी त्यांच्या अंगावरती थांबत नाहीत. किंवा तुम्ही याच्या खाली तुम्ही कुक्कुटपालन वगैरे काही पण करू शकता. 2 हजबी पर्पजचं हे शेड आहे. ओके. शेडची हाईट किती घेतलेली आहे सर आपण? शेडची तशी 12 फूट आहे आणि हां. 4.5 फुटावरती ही हाईट आहे. पण ही थोडी घेतली तरी समोरच्यानी जास्त घ्या ना, महत्वाचं आहे ओके. खाली जायला. या शेडमध्ये आपल्याकडे अंडूल बकरं आहेत सगळी. यात आपल्याकडे राहतील 2 दातापासून बकरं सुरुवात आहे. 2 दात आदतमध्ये अंडूल आहे तिथं सगळे. ओके. हां, तुम्ही बकरं पाहू शकता. हे सगळं घरचं ब्रीड ना हो, सगळे घरची बकरं आहेत. पाहू शकाल. चला रे. चला रे. ही शूट करा, मग ह्या बाजूला चालू झालं का मग ब्रीडिंगचं सांगतो. ओके. आता सरीकडचे हा जो लॉट पाहतो आपण. हे जर लॉट पाहत आहे तर यात आपल्याकडे 40 एक बकरं अंडूलमध्ये आहे तिकडं. हां. ही घरच्याच शेळ्यांची पिल्लं आहेत जास्तीत जास्त. ओके. आणि जो आहे काही थोडाफार इकडून तिकडून आलेला माल असतो, पण आपण दिलेलाच माल असतो शक्यतो. ओके. तर यात आहे ना अंडूलमध्ये बकरं आहेत टोटली तर प्लॅटफॉर्म. हां, पलईसाठी काही पण बकरं पाळली जातं आपल्याकडं. ओके. हां, दर महिन्याचे काय असं निश्चित ठरलेला आपला 3,000 3,500 जो किंवा बकरा लहान असेल तर 2,500 रुपये. अशा पद्धतीने आपण पलईला पण बकरं ठेवतोय ओके. समोरच्या पात्यांची. आणि जो या ब्रीडिंग सेटअप साठीचा टोटल माल आहे. हां. हा, तर हे पहा, या टाईप मध्ये एकदम क्वालिटीमध्ये म्हटलं तर सगळा ब्रीडिंग सेटअपचा माल इकडे आहे आपल्याकडं. हा आपला टोटल. ओके. यात तुम्हाला 5 महिन्यापासून तर 13 महिन्यापर्यंत बच्चे आहेत. काही जास्त वयाचे नाही. ओके. हा, तर यात तुम्हाला जेवढी भारी क्वालिटी पाहिजे, जेवढं भारी लांब कान पाहिजे, जेवढं भारी बकरा पाहिजे, त्या टाईप मध्ये आपल्याला बकरा उपलब्ध आहे आता सध्याच्या घडीला. तुम्ही कधी पण आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा येऊन तुम्ही स्वतः फार्म व्हिजिट करा. त्यानंतर तुम्ही ठरवा काय करायचं ते. फार्म व्हिजिटची प्रोसेस कशी आहे सर? कधी पण येऊ शकता तुम्ही दिवसभरात, काही अडचण नाही. तर नमस्कार दादा. तर आपलं आत्ता पाहिलेलं शेड आपलं शेळ्यांचं ब्रीडिंग सेटअपचं शेड आहे. आणि तिकडं खस्सी प्लस साईडला अंडूल. तसे इकडं थोडं हटकेमध्ये बोललं तर एक्झॉटिक बक्समध्ये अंडूलमध्ये. तर इथं सगळे टोटल तुम्हाला 2 दात 4 दात आणि 8 दातापर्यंतची बकरं भेटतील. वजन राहतील 80 किलो प्लस ते 140 किलोपर्यंत वजनाची बकरं आहे ती. ही ईदसाठी स्पेशल शेड. नमस्कार. आता या मोठ्या शेडमध्ये म्हटलं तर हे मोठे अंडूल आहेत सगळे. सोजतमध्ये 4 दात 6 दात बकरामध्ये वजन 100 किलो प्लसमध्ये. हा 4 दातमध्ये, हा पण 100 किलो प्लसमध्ये. तर यातली काही बकरं बुकिंग पण झालेली आहेत. ओके. हा हाईटमध्ये याला टोटल 40 प्लस हाईट आहे. 40, 42, 43 हाईटपर्यंत बकरं आहे. हा 140 किलोपर्यंत अंडूलमध्ये. ओके. 140. हा 140 किलो. 120 किलोचा अंडूल आहे हा सोजतमध्ये. 120 किलो आहे बघा. हाईटमध्ये. हा कोटा सोजतमध्ये बकरा आहे. एक 85-90 किलो वजन आहे याला पण. हा बहुत लय ॲग्रेसिव्ह बकरा आहे हा. ओके. हा. मारणं म्हणजे त्याचा शौकच येतो. कुठे सोजत जमनाबारीमध्ये ओरिजिनल ब्रीड गुलाबी टोटल हॅन्सा टाईपमध्ये. हा एक खडे सिक्केमध्ये एकदम सुपर बकरा आहे. प्रीमियम क्वालिटी सोजतमध्ये बकरा आहे ती. लांब लचकमध्ये. हे ब्रीडिंग सेटअपची पण बकऱ्या भेटतील. 43 हाईटमध्ये. ओके. हा 100 प्लस वजन आहे. हाईट, लांबी, लेंथ बिन सगळे पॉवरफुल गुलाबीमध्ये. पबमध्ये सोजत आहे हा. सोजतमध्ये याला पण 40-41 हाईट आहे. वजन 130, 120, 130 किलो वजनमध्ये बकरा आहे. गुजरीमध्ये 125 किलोच्या आसपास बकरा आहे हा. 125-130 किलो गुजरीमध्ये आहे. गुजरी आहे. वगैरे पडायला लागलेत आता. या टाईपमध्ये बकरा आहेत. या सोजतमध्ये हा शिंगवाला आहे. सोजतमध्ये शिंगवाला आहे हा. वजन 120-125 किलो, 125 किलो वजनामध्ये. हे सेल्फ फिडिंगची बकरं आहे. हे असं काय नाही का बुवा त्यांना बकरांना हे नाही कोणत्याच प्रकारचं असं आपण जे चारतात लोक जबरदस्ती करून हां त्या टाईपमध्ये काही नाही. पलई टोटल. आणि ह्या टाईपमध्ये बकरं आपण हे पण करू शकतो, पलईला पण ठेवू शकतो. ह्या टाईपमध्ये बकरं बनवून पण देऊ शकतो. ओके. तर लागणारे त्याच्यासाठी छोटे बच्चे ते पण आपण देऊ शकतो. ये लालू बोले तो ये लालू है. ये सबसे बेहतरीन हटके चीज़ है ये थोड़ी. लालू सोजत मध्येच कलर आहे पण थोडा हटके येतो बकरा. ओके.
ब्लॅकमध्ये कोटा आहे हा थोडासा, कोटा जाखना टाईपमध्ये, हा सिंधीमध्ये, हा गुजरीमध्ये फुल ॲग्रेसिव्ह, मारायला सगळ्यात वाईट. 90-95 किलो वजन त्याला आपण सोजतमध्ये येतो सगळे टोटल गुलाबीमध्ये. एका चढ एक 4 दाते हा गुलाबीमध्ये टोटल. हे सगळे 4 दात, 4 दात, 6 दात, 8 दात पर्यंत बकरा आहे. ओके. सर आता हे जे बोकड आहेत यांचं खाद्याचं नियोजन कसं आहे, खुराक कशा प्रकारे देतो आपण? बकरांना सकाळी हरिपत्ती सोबत आहे ना मकादाना, सोयाबीन पेंट किंवा शेंगदाणा पेंट देतो आपण सकाळी एक टाईम. त्याच्यानंतर संध्याकाळच्या बारीचं नियोजन आपलं घरचं असणार आहे. हिरवा चारा, मका, हत्ती गवत, घास याची सगळ्याची कुट्टी करून दिली जाते. तर संध्याकाळी जे बकरीसाठी बनवायचे त्यांना थोडा स्पेशली खुराक द्यावा लागेल, 1 किलो प्लस खुराक लागेल. तर त्याच्यात आपण मकादाना वापरतो, सोयाबीन पेंट वापरतो किंवा शेंगदाणा पेंट वापरतो. त्याच्यानंतर त्यांना चणा-चुनी चालेल, त्याची टर्पलं चालतील, अशा पद्धतीने त्यांचा थोडा डाएटमध्ये 1 किलो ते 1.5 किलोचा आहार समावेश करावा लागेल. ओके. आणि सर यांची बकरीसाठी बोकड तयार करताना आपण काय काय काळजी घेतो? बकरीसाठी सगळं प्रामुख्याने बकऱ्याची निवड चांगली केली पाहिजे. स्ट्रक्चर पाहून मोठी बकरं पाहिजे. छोट्या बकरांना काय खाय घालून त्यानंतर बनली नाही तर त्याच्यात मजा नाही, त्यात तुमचे पैसे नाही भेटू शकत. पण घेताना बकरं चांगली लांबलचक बांध्यात बघून कवळे बकरे घेतल्याच्यानंतर बकरं बांधतात पटापट. अशा पद्धतीने निवड करावी. यांचं चेकअप वगैरे करतो आपण? हो, चेकअपचा विषय काय नाही. पाहताना कुठं आजारी नाही काय नाही त्याचा अंदाज घेऊनच खरेदी करा. कसं बकरू वान मारून उभं नको आहे, अशा पद्धतीचीच बकरं घ्या. तर सर आता आपल्याकडे हे सगळे बोकड बकरीसाठी अवेलेबल आहे? सर्व अवेलेबल आहे, परंतु यातली काही बकरं आहेत ना आपण म्हणजे बुकिंग पण झालेली आहेत. काही बकरं बुकिंग चालू आहे आता ऑलरेडी. आपण इथपर्यंत बकरं 3 तारीख 1 तारखेपर्यंत ठेवू पण शकतो, काही अडचण नाही. आज बुकिंग झाली तर बकरं थांबू ठेवू शकतो, काही अडचण नाही. तर मित्रांनो, सरांच्या फार्मची जी माहिती आहे, तर सरांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची सुद्धा लिंक आपल्याला मिळेल. इंस्टाग्रामचं अकाउंट आहे सरांचं, ऐश्वर्या गोट फार्मच्या नावाने. आणि सरांची जी गोट फार्मची वेबसाईट पण आहे. या सर्व गोष्टी आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसत असतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व गोष्टी मिळून जातील. तर अशा प्रकारे सरांचा हा गोट फार्म आहे. आणि सरांच्या गोट फार्मवर आपण पाहिले 2 दातापासून 6 दातापर्यंत बोकड आहेत, ज्यांचं वजन 100 किलो प्लस आहे. आणि हे सगळे जे बोकड आहेत हे सगळे बकरी ईदसाठी अवेलेबल आहेत. तर आपल्याला कोणाला बकरी ईदसाठी बोकड हवे असतील किंवा प्री बुकिंग करायचे असतील तर सरांचं जे फार्मचं लोकेशन आहे ते आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि तुम्ही या फार्मवर येऊन बकऱ्याची क्वालिटी पाहून स्वतः बोकड बुकिंग करून जाऊ शकताय आणि ईदच्या वेळेस घेऊन जाऊ शकताय. तर अशा प्रकारे हा सरांचा फार्म आहे. आपल्याला फार्म कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.